अगं बाहेर येतच नाहीये. बघते बघते. नेहा, नेहा. आई, आई. नेहा, अगं असं कोंडून घेऊन काय होणार आहे? तू दार उघड बघू आधी. हो लगेच बाहेर ये आई. नेहा, ज्यांच्या मनगटात जोर असतो ते असे घाबरत नाहीत. तू देखील दाखव ना नवीन नोकरीत चांगलं काम करून. मग म्हणशील बरं झालं बाई आधीची नोकरी सोडली ते. काकू म्हणते कंपनी सोडत नाहीये. आता ते महत्वाचं आहे का आईने बाहेर येणं? असं बघ नेहा, तू स्वतः निर्णय घेतलायस की नाही, मग आता घाबरायचं नाही. उलट तोच निर्णय कसा बरोबर आहे हे तू दाखवून द्यायला पाहिजेस. आणि अगं नवीन ठिकाणी सुरुवातीला थोडा त्रास होणारच ना. काय ग परी? मी पहिल्यांदा शाळेत गेले होती तेव्हा मला पण रडू आलं होतं, पण नंतर मी रडले का? हो तर आली मोठी न रडणारी. महिनाभर सगळी शाळा डोक्यावर घेतली होतीस, रोज रडून गोंधळ घालायचीस. ती बिचारी नेहा दिवसभर शाळेच्या बाहेर ताटकळत बसायची. तेव्हा मी लहान होते. हो, आता तू अगदी आजीबाई झालीस नाही का? आजीबाई नाही झाली, मोठी झाली. हो का? मग आता आपण तुझं लग्नच करून टाकूया. मी बंडू काकांना नाव सांगायचं तुमचं. गप्प बसा तुम्ही. मी सगळं ऐकलं तुम्ही काय बोलला. ओके. बरं मग नेहा, तुम्ही दोघे तिकडेच या जेवायला. दुपारचं बरंचसं आहे, आपल्या चौघांना पुरेसं आहे. हा बर, ये ग लवकर. हो येते. आई, तुला जर टेन्शन आलं असेल तर इथे आई मी आणि मुलगी तू आहेस हे विसरू नकोस. कंपनीसाठी नेहा कामात आता खूप गरजेची आहे, कारण सगळं काम तिने केलंय ना अकाउंट्सचं, आणि अचानक ती अशी सोडून गेली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. टॅक्सचं खूप बर्डन आलं तर ते कोण बघणार? मग सगळं खापर नेहा कामतच्या माथ्यावर फुटायचं यु नो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेहा कामतला सोडून जायचं नाहीये, पण ती सांगू शकत नाही. एवढं कारण पुरेसं आहे की अजून काही? नेहा, तू इमोशनली विचार करते माझ्यासारखा. तसं नको करूस. तू रात्रभर शांतपणे या गोष्टीचा विचार कर आणि सकाळी येऊन बोल माझ्याशी. नेहा, वाढलाय ग, ये लवकर. आली काकू. ठीक आहे, कोणासाठी आहे? आपल्यासाठी आहे. हा, या समीरराव या. काय सेलिब्रेशन? चला घेऊन जाय. अरे थांब ब्रो, कॉफी शॉट्स आहेत ते. कॉफी शॉट्स आहेत? ठीक आहे, जा. सांग काय झालं, कसं झालं, कुठे झालं? सांगतो सांगतो समीर. हा, त्याच्या आधी मी आजोबांना बोलवतो. ए, त्यांना राहू दे, ते झोपले, त्यांना झोपू दे. झोपले एवढं लवकर? अरे जग्गू थक गया रे. हा, सॉरी, तू सांग. काय नाही अरे, मी सेंड ऑफ होता तर मी थोडस बोललो आणि मग मी तिथून निघालो. तो ती धावत मागे आली आणि मिठी मारली. चला, गुड नाईट, बाय बाय. सॉरी सॉरी, मी आता काही बोलणार नाही, तू सांग. काय नाही, ती मागे धावत आली आणि ती गोल गोल फिरवून बोलायचा प्रयत्न करत होती की मला नोकरी सोडायची नाही. कोण सोडतं जॉब? काकू.
काकू ऑफिस मध्ये एक मुलगी आहे, ती जॉब सोडणार होती पण बोलणं झालं तिच्याशी, ती आता नाही सोडत आहे. कोण? नेहा कामत ना? तुला माहिती आहे? ऑफकोर्स. अरे तू इथे नसलास की मी ऑफिस मधून फोन करते ना अधूनमधून. लक्ष ठेवावं लागतं ना. या. पण खूप गोड आणि सच्ची मुलगी आहे ती. बरं झालं तुम्ही तिला थांबवलं. कॅरी ऑन. हे कॉफी शॉट्स. या कॅरी ऑन. गुड नाईट. गुड नाईट. गोड 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 गोजिरी लाज लाजरी नेहा तू होणार वहिनी. चला चला, आता ही जी काही नाटकं आहेत ती सगळी तुमची करून घ्या, मग आपण आरामात भेटू. ठीक आहे, आता असंच आहे. तुमचं गुलगुलू सुरू झालं. मित्राची काय किंमत आहे, मित्राला पाठवा तुम्ही आता. चला चला चला. गोड गोजिरी लाज लाजरी. बाय बाय. नेहा तू होणार वहिनी. गुड बाय. गोजिरी लाज लाजरी नेहा तू होणार वहिनी. आली मोठी शूरवीर, मोठी सगळ्यांना फिरत सांगत होती. काय तर मला इथे नोकरी नाही करायची, मला नाही करायचा हा जॉब, ते मला खूप त्रास होतोय असं यशच्या तोंडावर रेझिग्नेशन मारून गेली. जमणार आहे का मुळात तुला हे? हा, करू शकणार होती का? आहे का तुझ्यात हिंमत? 4 दिवस तो दिसला नाही ना तर बोलती बंद झाली तुझी. हे असं करून कसं चालणार? आणि वर म्हणते काय की आपण फक्त मित्र आहोत. अरे हो, आपण मित्रच आहोत, ठीक आहे, तो तुझा फक्त मित्र आहे, पण तरी आपण काय निर्णय घेतोय त्याचा विचार करून तर घ्यायला पाहिजे ना. जमणार आहे का तुला? हा जॉब सोडल्यावर दुसरीकडे जॉब करायला जमणार आहे का तुला? नाही ना, मग का करायचं असं काही? आणि एक सांग मला, काल तू जे काय त्याच्याशी बोलत होतीस, तुला तुझंच कळत होतं का तू काय बोलत होतीस ते? शेफाली झाली होती तुझी, सगळं गोल गोल फिरवून बोलत होती. तर ठीक आहे, त्याला कळलं तुला काय म्हणायचंय ते, आणि म्हणून तो म्हणाला समोरून की तुला इथे जॉब करायचे हे दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर. आणि जर तो असं म्हणाला असता नाही आता वेकन्सी, मग उत्तर होतं का तुझ्याकडे? काय नाही ना. मुळात सोडायचंय का हा जॉब तुला? नाही ना, इथेच राहायचंय ना. मग जे जमत नाही ते का करायचं? इथे लोक तुझं एक्झाम्पल देतात की किती किती मेच्युअर मुलगी, आणि तू अशी वागतीस. काय झालंय नेहा तुझं? डोकं फिरलंय तुझं, कळतंय का तुला? डोकं फिरलंय तुझं त्या यशमुळे, तर अर्ध डोकं फिरलंय. आणि आता जर अशी वागलीस ना तर बघ, थोडं मॅच्युरिटीने डिसिजन घे ना, फोकस कर ना, काय करायचंय. काय सांगू? तिथे सगळे विचारतील तर काय सांगू त्यांना? का आली परत? नेहा, फोकस कर, फोकस. एका मुलीची आई आहेस तू, असा मूर्खपणा करून चालणार नाही, आणि मॅच्युरिटीने डिसिजन घ्यायचं. परी मी निघाले, बाय. नेहा, शेवटी केलंच ना तू मनासारखं. हा ठीक आहे, पण मला कळलंय आता, तुला तुझी स्वतःची केबिन असणार आहे आणि भरपूर पगारही असणार आहे. मला तुझं केबिन बघायला बोलवशील ना? नेहा, सांग मला. नेहा, तू नवीन नोकरीचं मुळीच टेन्शन घेऊ नकोस, सगळं काय छान होणार आहे. हा, आमचे सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. फक्त एक कर, तिथे गेल्यावर उगाचच मागचं उगाळत बसू नकोस. माणसाची नजर नेहमी पुढे पाहिजे. हा, मी पण आधी हेच म्हणत होते. आधीच्या जॉब मध्ये असा पगार तरी तुला कितीचा होता? हा, ते चण्या फुटण्यासारखा देत असतील नाही?
पण आता इथे कसं, इथे असा स्वतःची केबिन, भरपूर पगार, हाय गो, आणि स्वतःची केबिन म्हणजे स्वतःची आपली आपली प्रायव्हसी, आणि स्वतःच्या केबिन मध्ये बसून आपण स्वतःचं काम करतोय का ऑफिसचं काम करतोय का भाजी निवडतोय कोणालाच कळणार नाही. किती मस्त ना नेहा. आणि माणसं काय ग, तू तर अशी जोडतच असतेस आणि पटकन जोडतोच आपण आपल्या स्वभावानी माणसं. आता मी बघ, मी येते की नाही इथे दर 2 दिवसात सगळ्यांना भेटायला येते की नाही. जोडायला येते का फोडायला कोण असतो? काय बोलला, काय बोलला तुम्ही आता? तू जे काय ऐकलंस तेच बोललो. नेहा हे घे, नव्या कामाची सुरुवात छानच होणार. मला तर बाई नेहाचा अभिमानच वाटतो. हातचा जॉब सोडून दुसरीकडे जाणं म्हणजे केवढी ही रिस्क. त्यात कसली आली रिस्क, आजकाल सगळेच करतात. पण आमच्या नेहासारखं कोणाचं नशीब फळफळत नाही बरं का. पण आमची नेहा नक्की जिंकणार. वर्षभरात बढती मिळते की नाही बघा. नेहा नाही, पार्टी तर पाहिजे. हा कळलं का खूप. हो 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 नेहा, पार्टी पाहिजे. हिला ना नेहमी खाण्याचं सुचतं. पार्टी असं कसं? मला एक मिनिट. मी माझा आधीचा जॉब कंटिन्यू करते. म्हणजे मी माझं रेझिग्नेशन मागे घेतलं. ये, मी म्हंटल होतं आईला, तू हा जॉब सोडून नाही जाणार. ये, हे अगदी बरं केलंस ना नेहा. अगं पैसे देऊन सुद्धा इतकी सांभाळणारी माणसं कुठे मिळाली असती. तुमचं काय, मी वहिनी आहे तिची सख्खी. मीच तिला म्हटलं होतं हा जॉब सोडायचा नाही, अजिबात सोडायचा नाही, आणि मूर्खपणा करतेस तू. मी सांगितलं होतं तिला, म्हणून तिने हा डिसिजन घेतला असेल. नाहीतर काय, कंपनीचा मालक ओळखीचा असल्यावर असं कोण करतं का? नुसतं ओळखीचा नाही, खिशात असताना मित्र आहे ना आपला तो. माझ्या तर जीवात जीव आला बाबा. मला तर कळतच नव्हतं तुम्ही सगळे असे का बोलतायत. हो का? म्हणजे मग ते मगाशी अभिमान बिभिमान नुसते डिंगे हाकत होतात वाटतं. मीच तिला आधीपासून सांगत होते म्हणून. हा या बघ, येताना दही साखर घेऊन आलेत. अगं पोरीचं मन जपावं लागतं, नाहीतर माझ्या तरी कुठे मनात होतं. मी तर आधीच सांगत होते की यशचा जॉब सोडूच नको म्हणून. मी नाही सांगितलं. तुझा काय संबंध? मी वहिनी आहे तिची. मी तिची तिला इकडे आले, हिला समजावून सांगितलं तरी हिला कळत नाही. तुम्ही बोलूच नका बंडा, तेव्हा मी हिला सांगायचा प्रयत्न केला होता. पण असं कसं म्हणता बंडू काकू? अगं, असं कसं? मी प्रत्येक वेळेला मी तिला सांगते, हिला बोलायला काय? बाबा, सिमीला बिझनेस मधलं काही कळत नसलं तरी माणसांबद्दल तुमच्यापेक्षा 10 पट जास्त कळतं. कुठे कोणाला कसं खेळवते ना, ते बघाच. तू जॉब सोडला नाहीस हे ऐकून आनंद झाला. वेलकम टू द फॅमिली. किती झाले? तू जॉब सोडत नाहीये हे ऐकून आनंद झाला. नेहा, फायनली. मला वाटलं रात्रीत निर्णय बदलला की काय. आता हे नेहमीच असं ऐकावं लागणार आहे का? हो. या मग काय ठरवलं? तेच तेच काय? म्हणजे काल तुम्ही जे बोलला तेच. काल काय बोललो मी काल? हेच की मी जॉब सोडून नाही जात, बस. हलकं हलकं वाटत असेल ना आता बोलल्यावर? नाही,
ऍक्च्युली खूप जड जातं. नाही लिसन डोंट वरी. म्हणजे तुला त्या नवीन कंपनीमध्ये जो काही पगार मिळणार होता, मी मॅनेजमेंटशी बोलून प्रयत्न करतो की सेम पगार जर का होऊ शकला इकडे तर. नाही तसं नाही. मग काल मला सगळ्यांनी सेंड ऑफ पार्टी दिली ना, मग सगळे म्हणत होते जाऊ नकोस ऑफिस सोडून. शेफाली तर खूप रडत होती, पण मी सगळ्यांना पटवून दिलं माझा निर्णय किती योग्य आहे ते. आणि आता मीच. एवढंच ना. डोंट वरी, मी आहे ना. चल. सर आले. अरे सर आले, चला कामाला लगा, कामाला लगा. अरे मी ऐकून घ्या मी काय म्हणतो. अरे ऐकून तरी घ्या. गुड मॉर्निंग. मॉर्निंग मॉर्निंग गुड मॉर्निंग मॉर्निंग. नेहा, तू परत आलीस? म्हणजे तू ऑफिस सोडून नाही जाणार आहेस? मॅडम ऑफिस चुकलात की सवय मोडली नाही अजून तुमची? म्हणजे तू जाणार नाहीयेस ना आता? मग कालचा सेंड ऑफ फुकट गेला. तुझं काम झालं नाही का तिकडे? अगं हल्ली कसलाच भरोसा देता येत नाही. तरी आम्ही तुला बोलत होतो की नको जाऊस. म्हणून ती परत आली आहे. खरं तर नेहा मॅम जाणारच होत्या, पण कंपनीने त्यांना थांबवून घेतले. मी आउट ऑफ इंडिया होतो म्हणून या सगळ्या प्रोसेसला थोडासा वेळ लागला. पण नेहाजी, आय होप या गोष्टीचा कुठलाही संकोच तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवणार नाही. जमेल ना मॅडम? कसं आहे, नेहा मॅडम सारख्या हुशार, मनमिळाऊ आणि सच्च्या एम्प्लॉईला सोडणं कंपनीलाच परवडणारं नव्हतं. म्हणून त्यांचं मन वळवण्यासाठी आम्हाला इतके कष्ट करावे लागले की मी काय सांगू. तू इंटरव्ह्यू वगैरे देऊन आली आहेस आणि तिकडे तुला चांगली ग्रोथ आहे, वेगळं केबिन आहे. मॅनेजमेंट आता ऐकेल असं वाटत नाहीये. त्याने तुझ्या जागी दुसरं कोणाला तरी अपॉइंट पण केलं असेल आतापर्यंत. पण शेवटी त्यांचं प्रेम आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांवर त्यांचं प्रेम आहे. सो नेहाजी, थँक्यू सो मच आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल आणि पुन्हा एकदा आपल्या लोकांमध्ये काम करायचा निर्णय घेतल्याबद्दल. थँक्यू वन्स अगेन. सुरेश. Yes, sir. वेलकम बॅक. चला चला चला, आता सगळ्यांनी कामाला लागा. चला. शुअर. चलो गेट बॅक टू वर्क. यश सर. हा नेहा, थँक्यू. यू वेलकम. फक्त एक रिक्वेस्ट आहे, तू प्लीज अशी रस्त्यात रडत नको जाऊस. कारण तू रडताना नाही, हसताना जास्त छान दिसतेस. सिया.